आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। क्वेश्चन पेपर तुझ्या समोर येऊ दे, मग कळेल तुला, इडियट। रॉंग पेपरचे क्वेश्चन स्टडी करून आली असणार, आता मजा येणार आहे। वाव, आय एम सो एक्साइटेड तुझा रडका फेस बघायला। तुझं माझ्याकडनं नाही होणार, खरंच नाही होणार। आयात कोळ आल्यासारखं झालंय माझं। आई, आबा, मला तुमच्याकडे यावं असं वाटतंय, काय कळना झालंय मला, काय करू? कमळे, ये कमळे, काय झालं बाळा? अशी का बसलीयस? मी तुझ्याबरोबर नाही म्हणून तू घाबरलीयस काय? अगे येडी का खोळी तू? कोण म्हणतंय मी नाही म्हणून? मी तुझ्याबरोबरच आहे, कायमचा। परीक्षेची वेळ झाली आहे, हा डोळे पुसबर, आणि आपल्याला अख्खा पेपर लिहायचा। आबा, माझ्यात ताकदच नाही, हातच लिहून झालाय, मला नाही जमत। काय? कोण म्हणतंय असं? आमची मोहित्यांची कमळी, ती असं कधी बी बोलणार नाही। अगं लेकरा, आपलं आयुष्य असंच असते, कधी दुःख येतं, कधी भीती वाटते, कधी आपल्या वाट्याला अपमान येतो, पण किती बी संकट आली तरी जो निदड्या छातीनं त्यांच्या समोर उभा राहतो तो मराठी माणूस। किती बी संकट आली तरी आपल्या कर्तव्यावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नसतो कधी। मी तुला महाराजांच्या गोष्टी सांगायचो। अगं दिल्लीच्या बादशानं महाराजांनी नजर कैदीत ठेवलं होतं, पण तरी महाराज धीरानं आणि हुशारीनं तिथनं निसटले आणि स्वराज्यात परत आले। तू त्यासनी आपला आदर्श मानतीस ना? मग घे ती शाहीची तलवार आणि कर सुरुवात लिहायला, एकदम फास्टात। जय भवानी, जय भवानी। काय कमळी, नुसतं पेपरकडे बघत बसणार का? पास व्हायचं असेल तर पेपर लिहावा पण लागणार, हो की नाही? चला, वेळ निघून चालली आहे, लवकर लिहायला सुरुवात करा।
आलात? हो, गौरी बायको माझी, तिला येता नाही आलं म्हणून तिच्या नावाने पूजा करायला मी आलो. आज वाढदिवस आहे ना तिचा. अरे वा, छान. आमच्या गावात एक सरोजताई म्हणून आहेत. त्यांचा पण आजच वाढदिवस असतो. बर. त्यांच्या वाढदिवसाला त्यांचे वडील पूजा घालायचे दरवर्षी. ओके. आत्ता इथं होत्या. सरोजताई, सरोजताई, सरोजताई. अरे बापरे, एवढ्या सप्लिमेंट्स. मगाशी तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं तू एवढं लिहिशील म्हणून. सराव मगाशी मी अभिलय घाबरलेलो, पण मनात फक्त महाराजांचा विचार आणला आणि मनगटात असं बळ आल्यासारखंच झालं. महाराजांच्या नावातच एवढी ताकद आहे की नाही, भीती सगळी पळूनच जाते. काय? महाराजांचं नाव? पेपर लिहिण्याचा आणि महाराजांचा काय संबंध? अहो, त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग आपल्याला काय ना काहीतरी शिकवून जातो. महाराजांचं धैर्य, चिकाटी, आत्मविश्वास, समाजकारण, राजकारण, ह्या सगळ्यातनं आपल्याला काय ना काहीतरी शिकायला मिळतंय. आता बघा की त्यांचं कार्य आणि शिकवण एवढी महत्त्वाची आहे, म्हणून तर त्यांचा पराक्रम आणि वैभवशाली इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता आणि आपल्या देशापुरता मर्यादित नाही राहणार, तर अख्ख्या जगाला कळणार आहे. अहो, आता युनेस्कोनं जागतिक वारसा यादीत महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करून घेतलाय. आपल्या महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील जिंजी, म्हणजे आता आपल्या या किल्ल्यांचा, महाराजांचा आणि स्वराज्याचा वैभवशाली इतिहास जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. अहो, ही अभिमानाचीच गोष्ट आहे आपल्या मराठी माणसासाठी. तुम्ही बघाच, आता फक्त आपणच नाही तर अख्खं जग म्हणेल, काय? हर हर महादेव, जय भवानी. कमळी, तुला कसा गेला ग पेपर? आपण जर या परीक्षेत पास नाही झालो ना तर सर आपल्याला घरी पाठवून देतील. मला तरी ठीक गेलाय. निंगी, तुला कसा गेलाय पेपर? माझं काय, आला तसा गेला पेपर. आता आई तू जायलाच माझी काळजी. मी होतो पुढे, तुम्ही दोघे या मग. तो मिस गावछाप, एक ये कीचड़ में खिला कमल, आम्हाला आली धमल. तू पेपर मध्ये काय लिहिलं की पेपरचा टाइम वेस्ट होईस त्यावर असंच टाइमपास करत बसली? ए गावछाप, अजूनही टाइम आहे. पॅक युअर बॅग्स अँड गेट आउट ऑफ हिअर. आम्ही का जाऊ? हे निंगू टिंगू, कच्चा लिंबू, बहिरी आहे का? काल प्रिन्सिपल सरांनी काय म्हटलं? जे टेस्टमध्ये फेल होतील ते कॉलेजच्या बाहेर उडून जातील.